सो हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही आलो आहेत, म्हणजे काल आम्ही आलेलो पप्पाच्या गावी रामनवमीच्या उत्सवासाठी। तर हा व्लॉग असेल रामनवमीचा। सो आता मी बघा, काल मी मेहंदी पण काढले आणि ही बघा आमची परी, आणि ही आता थांबले। म्हणजे तिला मी काल रात्री बोलली होती की तू ड्रेस वगैरे घालून ये, आपण तुझा मेकअप करूया। सो ती मेकअपसाठी वेट करते आणि मी एकीकडे व्लॉग स्टार्ट करायला। तर आता आम्ही म्हणजे मम्मी करते पुरणपोळ्या, बाकीचे देवांची वगैरे तयारी करतायत आणि आता मी जाते तयारी करायला। तर आज रामनवमीचा उत्सव, मी तर फर्स्ट टाइम आले। सो रामनवमीचा उत्सव गावी येऊन कसा साजरी करतात आणि किती मज्जा असते, म्हणजे रात्री तर फुल डीजे असतो आणि काय काय असतं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आणि आता जाते मी सुद्धा तयार व्हायला, या छोटूची तयारी करायला। सो भेटूया आपण थोड्या वेळात। सो तुम्ही कुठेही स्किप करू नका, व्लॉग आपला एंड पर्यंत बघा। बाय। आणि इकडे करते मम्मी रामाच्या देवळाच्या इथे पुरणपोळ्या न्यायला, पुरणपोळी इकडे आमच्या पुरणपोळ्या करते बघ इकडे मम्मी टाईन टाईन। आणि इकडे मी तयार झालेली आहे। सो कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा। हा बघा असा माझा लुक आहे, फुल लुक मी हा तुम्हाला नंतर दाखवते। आणि हे बघा इथे या बुगडी केले ना, ती सुद्धा मी केली आहे। हे हात फुल केले ते सुद्धा मी केलेत आणि ह्या इथे बांगड्या केल्यात त्या सुद्धा मी केल्यात। आणि जर तुम्हाला ह्या अशा बांगड्या, बुगडी, नथ वगैरे असं काही पाहिजे असेल तर नक्की मेसेज करा, तुम्हाला सुद्धा हँडमेड बनवून मिळतील। आणि माझा लुक कसा झालाय हे नक्की कमेंट करून सांगा। सर्व अजून तयारीच करतायत, आम्हाला जायला आता लेट झालाय। सो आता बाकीचे येतील एक एक जण, माझी तर तयारी झाली, मी तर लवकरच करायला घेतलेली। आणि कसा दिसतंय हे नक्की सांगा, ये लवकर। परी परी कुठली? परी लवकर ये, आपला व्लॉग चालू आहे। परी ये लवकर, केस नीट करून ये, बघू दे। ही बघा आमची परी पण आलेली आहे इथे। वाव, ही तर ना मी जेव्हा मेकअप करायला घेतलेला त्याच्या आधी ही तयारी झालेली होती। म्हणजे मी केला तिचा मेकअप, पण ती खूप आधी तयार झाली। त्याच्यात ती आईस्क्रीम पण खाऊन आली आणि जत्रेतून काहीतरी असं घेऊन पण आलीस ना, काय घेऊन आली जत्रेतून दाखवून लवकर। मी तर खूप जास्त हॅप्पी आहे, कारण माझा मेकअप पण छान झालाय, जास्त नाही केलाय पण ठीक आहे। हा हे बघा जत्रेतनं काय आणलंय बघा हिने, अरे वा वा। चला आता भेटूया आपण, म्हणजे सर्व आता जाताना एक बघूया आणि डायरेक्ट भेटूया आता आपण देवळामध्ये। जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आम्ही निघालोय देवळात जायला आणि मम्मीने पण इकडे तयारी केली आहे, ती बघा। आणि तिकडनं मागून येते उदी, ही बघा मम्मी। कुठे झाले आपण सांग? रामाच्या देवळात चाललोय। येता चला सर्वांनी आमच्या रामाच्या उत्सवाला या। आता जेवणाची वेळ होईल तर आम्ही तुम्हा सर्वांना पण रामनवमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। उदी कुठे गेली? उदी एक लुक दाखव भाई। ही बघा उदीचा, ही बघा उदी। हे चला मम्मी ओरडते, म्हणजे आता 12 वाजता जन्मोत्सव असतो आणि 12 इथेच वाजायला आले आणि तिकडे बँजो सुद्धा वाजायला लागलाय। आणि आम्ही तर हर टाइम सारखं ह्या टाइम पण लेट, ते बघा आम्ही पहिल्यांदाच चाललोय सांग। हा, आणि आमचा हा फर्स्ट इयर आहे। सो म्हणून मी आता एवढा मस्त सजून बिजून जाते। इकडे मम्मी आणि मागे उदित आहे, ही बघा त्याच्या मागे यज्ञेश येतोय। इकडे हा आमचा गावचा तळा आहे आणि तिथे एक अशी देवी आहे, तिकडे चालली आहे पूजा। म्हणजे तिला पण असं वेणी वगैरे ठेवून पाया पडून घेतोय। माझी काकू दिसला नाही, हाय करा हाय करा हाय करा हाय। हा बघा हा मंदिर आहे, इकडे आत्या आई पुढे चालल्यात आणि हा बघा मंदिर आहे इकडे। आता माझा जास्त आवाज येणार नाही, पण जेवढं मला काय काय दाखवता येईल तेवढं मी दाखवेन। इकडे उद्या आहे तर
कैलास रामदास हा बघा असा एंट्रन्स आहे. कैलास रामदास पाटील 2000 सामनेचे कैलास रामदास पाटील 100 रुपये गौरवा पांडवा भागवाजी सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा तुझे कारणे देह माझा पडावा स्वीकारण्यासाठी माझ्यापाशी यायचं आहे.
मस्त का छान दिसते. थँक्यू थँक्यू. माहिती आहे ना एक माझं काय हा काढतो एक मिनिट. हे आहे आमचं चोळी गावाचं नाही गांधेपाडा गावाचं स्माईल कर. आई बाबा इकडे जेवायला घेतलंय. जेवायला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आगमन झालेला आहे. तर आता आम्ही इकडे जेवण वगैरे जरा बाहेर रिलॅक्स साठी आलोय. भरपूर ऊन आहे इकडे आणि इकडे बसले उदिता. गरम होत नेल पॉलिश पण नाही लावली. काय सर्व झालं आणि बघा नेल पॉलिश लावायची राहिली तरी काय मला नकोच. किती जेवली. चला गावच्या जेवणाला जरा पत्रवलीवर जेवतो ना त्याला जरा जास्तच मजा असते जेवायला. हा पूर्ण पोट पॅक करेपर्यंत जेवण. इकडे बघा मम्मी आहे. हे काय घेतलं तुला काय भेटले मला जरा तिकडे आता मी ब्लॉग वगैरे काढते ना तर माझा शालने जरा सत्कार वगैरे केलाय. त्याच्यात शाल आहे एक नारळ आहे. आणि आता ना दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळी 10 वाजता आमच्या इकडनं पालखी निघणार आहे. आणि पालखीला रात्रभर डीजे असतो आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत डीजेच असतो. फुल रात्रीचा आता मजाच मजा येणार आहे. सांग 24 तास पालखी 24 तास डीजे असणार आहे आणि आता जाम मजा येणार आहे रात्री नाचायला. 19 तारखांना तर ती पण नाचा जाम. आता आम्ही जरा फोटो वगैरे काढतो आणि मग नंतरला घरी जातो. हा बघा इथं कापूस कुठे गेला. अरे बाई वगैरे नाचून वगैरे गेलेत आणि आता इथे साफसफाई करायला आहे. हो बघू द्या बघूया तोंड तर दाखवा. ओ माय गॉड. आणि इथं बघा झाडू वगैरे मारतायत. ह्यांचा संध्याकाळी श्रीफळ देऊन सत्कार करू. झाडू मारा तरी दिसू द्या. झाडू मारता येताना. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय. जरा रामाच्या देवळामध्ये फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही जातोय घरी. आणि आता डायरेक्ट आम्ही संध्याकाळी जाणार. म्हणजे संध्याकाळी 10 वाजता वगैरे अशी काही पालखी निघते. 10लाच ना. हा मग 10 वाजता पालखी निघते. मग चेंज वगैरे करून आता संध्याकाळी डीजेवर नाचायला आणि ते पण डीजेवर रात्रभर नाचायचंय. वाव. आमच्या घरातली ना लग्न सर्व संपलीत त्यामुळे आम्ही कुठे नाचलोच नाही. मम्मीने तर बघा भाई फुल चुंबल पण नाही आणि परत ठेवले डोक्यावर. आणि आम्ही फुल नाचणार रात्री पण मजा आहे. सो ब्लॉग कुठेही स्किप करू नका. खूप जास्ती मजा येणार आहे. सो चला. मला मागाशी काही बोलता आलं नाही कारण मंदिरामध्ये एवढा आवाज होता. श्रीराम श्रीराम म्हणजे असा आवाजच होता. सो मला त्याच्यामध्ये काही बोलता आलं नाही. जेवढं मला दाखवता आलं आमच्या गावची मजा तेवढी मी दाखवली. सो चला आता आपण भेटूया संध्याकाळी. बाय. गावाला आलोय. पक्का ऊन आहे. सगळं गाल पण लालेलाल झालंय. यावे ए भाच्या इकडे ये दाखव. लालेलाल मध्ये आम्ही कलिंगर पण घेतलं. 2 कुठं दुसरं कलिंगर. आत्या इकडे ये. पक्का सोना घातला. लका लका मोठ्यांचा हार. हा ना तो 30 सोन्याचा गंठन. हा बघा लाटत आला इकडं. आणि आमची आई कुठे. तो बघा एक कलिंगर तिकडे आहे आणि तिकडे आई. जरा जावय आणि आईची जरा काहीतरी चर्चा काहीतरी नवरा झाला. नवरी नटाली गालूबाई सुपारी फुटाली. जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम. हश. फायनली आम्ही आता सावलीत आलोय. घरा आलो आम्ही घरा. हा बघा पक्का मोठा शेत आहे. तिथं मस्त पप्पानी झेंडे वगैरे लावले. हा आमचा घर आहे. बटाट्यांसारखी अवस्था झाली. पाण्यामध्ये डुंबून राहणार.
त्याच्याबद्दल पाणी आलेलं आहे. आम्ही असं थेंब थेंब पाणी आलेलं आहे. थेंब थेंब तळे साचे. म्हणजे कसं काय धबधब्याचा कुठला पाण्याचा जणू काय हा थेंब थेंब थेंब. एवढ्या मोठ्या धबधब्यात तर 10 माणसं आंघोळ करतील. तरी धबधबा तरी दाखव. त्याची किंमत आहे 40 रुपये. ओके. खाण्यामध्ये खूप गोड आहे, स्वादिष्ट आहे, त्याच्यामध्ये भरपूर थंडावा आहे. आता आम्ही तो थंडावा खाणार आहोत. गरम वातावरणामध्ये या कलिंगडाचा स्वाद घेण्यासाठी आम्ही आज जात आहोत. हो पूर्ण म्हणजे त्या कलिंगडाची ऍडव्हर्टाइजमेंटच करून टाकली. आता आम्ही जातो मस्तपैकी रील्स फोटो वगैरे काढायला. इकडे परी पण आलेली आहे. ती मागातपासून माझ्या अवतीभोवती फिरते आणि ती सांगते माझा फोटो घे फोटो घे फोटो. आणि आमची उरी तर बघा बाई आता एक झाड शोधेल आणि त्या झाडाला पकडून फोटो काढेल. आता आम्ही पण तेच करतो. चला भेटूया थोड्या टाइमाने. रानो बंबई की रानो रानो बंबई की रानो. ये नाचा. रानो बंबई की रानो रानो बंबई की रानो. इकडे चाची पण आली. रानो बंबई की रानो. चाची दाखव तरी. थांबावा आमची चाची दाखवते. चाची आमची लाजली. चाची दाखव ना दिसशील तू मस्त. आमची चाची लाजलेली आहे. चला भेटूया आपण नंतरला. बायला माझ्या नांद पाण्याचा गो बायला माझ्या नांद पाण्याचा. बायला माझ्या नांद पाण्याचा गो बायला माझ्या नांद पाण्याचा. नांद पाण्याचा न उचलीला हंडा गो नांद पाण्याचा न उचलीला हंडा. नांद पाण्याचा न उचलीला हंडा गो नांद पाण्याचा न उचलीला हंडा. उचलीला हंडा न गेली पाण्याला गो उचलीला हंडा न गेली पाण्याला. उचलीला हंडा न गेली पाण्याला गो उचलीला हंडा न गेली पाण्याला. सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बारानं वंदाची सुपली सोन्याची. अशी बारानं वंदाची सुपली सोन्याची. अशी बारानं वंदाची सुपली सोन्याची. अशी बारानं. आता रात्री ना डीजे वर नाचायला जायचं. आमचे पप्पा तयार पण झाले. हे बघा फुल ड्रेसिंग मारून ना बाई शूज बीज घालून. फुल रात्री पप्पा फुल टाईट होणार आहे टाईट. पप्पानी तर भाई एवढे सांगतात का शूज वगैरे घालायचे. शूज वगैरे घालून फुल रेडी मध्ये येतं. आणि आता हे जाणार आहेत रात्री. म्हणजे आता खूप रात्र झाले. रात्री ते पूर्ण उद्या दुपार होईपर्यंत बँजो. हा भेटा यांची जेवायची सोय झाली. आमची जेवायची सोय नाही झाली. चला जेवायला. भाऊ जरा साईडला भाऊ जरा. ताई येतात काय सोडते तिथे मग. कुठे ताल्याजवळ सोडशील ना. हा गोलमाल सांगते गोलमाल. चालते या. मम्मी आवाज ना धुम्म चाले धुम्म चाले धुम्म. गुढीपाडव्याची मिरवणूक हो, चला. एक ट्रिपल सीट अलाउड नाही भाई. आरटीओ वाले पकडतील. धुम्म चाले धुम्म चाले धूम धुम्म चाले धूम. मला ताल्यावर सोडा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आई माऊलीचा उदो उदो. एकविरा माऊलीचा उदो उदो. सो गाईज आता मम्मीने तर बघितलाच तुम्ही गाडी काढलेली आहे. आणि आता आम्ही हा लुक केलाय. आणि आता आम्ही चाललोय डीजे नाईट साठी. तर इकडे आहे उदिता. का ग गाडीवरनं जाणार होतीस आता काय झालं. पेट्रोल संपला. इथे आहे मम्मी. बघू रे वा पक्या गोऱ्या येता. मम्मी उदी ये बघू. अजून एक कुठे गेला पार्टनर. अरे आमचा पार्टनर कुठे गेला तुमच्या भेटल्या. मम्मी किती नाचणार आहेस. अरे जाम पक्की म्हणजे धुरला उरव धुरला आता. त्याला किती वर्षात ना नाचता. मी तर बाई पाहिजे. अर्धा दुपारी उरलवलाय. अर्धा तर दुपारी उडवून टाकला धुरला. आणि आता लाजा बसवायला म्हणजे काय बघा लाईट्स नसणार काही नसणार. फक्त नाचायचं. ते पण सकाळपर्यंत नुसतं नाचायचं बाकी काहीच नाही. आवरी मजा येईल ना बाबा. आणि माझा तर फर्स्ट इयर आहे. मी तर फुल नाचणार आहे. ही आत्या कुठे राहिली. मगातपासून निघाली. 1 तास झाला निघाली. आत्या चल.
Thank you.